मेळघाटचे काँग्रेसचे तत्कालीन आमदार केवलराम काळे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये मेळघाटात लोड शेडिंग आणि कमी दबावाच्या विद्युत वितरणापासून दूर करण्यासाठी 132 केव्ही विद्युत जोडणी केली होती। यानंतर असे बोलले जात होते की मेळघाटात लोड शेडिंग आणि कमी दबावाचे विद्युत वितरण बंद होऊन शेतकरी व जनसामान्य नागरिकांना पाहिजे त्या प्रमाणात विद्युत वितरण केले जाणार। मात्र मेळघाटात 132 केव्ही आल्यानंतरही आज मेळघाटातील ग्रामीण क्षेत्रात बहुतांश गावांना अंधारात राहून आपले जीवन जगावे लागत आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांना सिंचनाकरिता विद्युत उपलब्ध नसल्यामुळे पुन्हा एकदा मेळघाटात शेती करणे कठीण झाले आहे। तसेच या लोड शेडिंगमुळे बहुतांश गावात पाणी पुरवठा योजना ठप्प पडल्यामुळे नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे। मेळघाटात केवळ स्वप्ने दाखवून संघर्षमय जीवन जगण्यास प्रशासन मजबूर करत असल्याचे विद्युत वितरण कंपनीकडून पाहावयास मिळत आहे। दर दिवसाला व रात्रीला विद्युत खंडित करून लोड शेडिंगच्या नावे नागरिकांना नाहक त्रास देण्याचे काम सुरू आहे। तसे बघितले तर मेळघाटातील आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये व कृषी प्रधान क्षेत्र असल्यामुळे लोड शेडिंग करणे योग्य नाही। येथील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती असून येथील जीवनमान शेतीवरच अवलंबून आहे। जर भविष्यात असे चित्र मेळघाटात उभे राहिले तर लवकरच मेळघाटातील शेतकरी संकटात येऊन त्यांचे जगणे कठीण होणार आहे, अशी शक्यता वर्तविली जात आहे। याकडे वरिष्ठ प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे। तसेच मेळघाटातील आमदार, अमरावतीचे खासदार आणि पालकमंत्री यांनी सुद्धा याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनास योग्य निर्देश देण्याची गरज आहे। आता मेळघाटास पूर्णकाळ विद्युत वितरण केव्हा केले जाणार याकडे संपूर्ण मेळघाटवासियांचे लक्ष वेधले आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।